नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. दुबईत गाजवले माजलगावचे नाव. येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक ऑलिम्पियाड स्पर्धेत माजलगावच्या स्वरा व रागिनी ललवाणींनी पटकावला प्रथम क्रमांक. दुबईमधील शारजाह येथे झालेल्या 14व्या प्रदर्शन कला सांस्कृतिक ऑलिम्पियाड 2024 या स्पर्धेत माजलगाव येथील दोन जुळ्या बहिणी स्वरा संतोष ललवाणी व रागिनी संतोष ललवाणी वय 9 वर्षे या दोघींनी नृत्याचे जबरदस्त सादरीकरण करून या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले. नृत्याची आवड जोपासत असणाऱ्या या बहिणींनी अथक परिश्रम करीत भारताच्या बाहेर दुबई येथे जाऊन सांस्कृतिक ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकाविले. ही भारतासाठी गौरवाची बाब आहे. ही स्पर्धा दुबई येथे दिनांक 8 नोव्हेंबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान शारजाह येथील 20 ऑडिटोरियम येथे पार पडली. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे यांच्याकडून मे 2024 मध्ये पुणे येथे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत स्वरा व रागिनी यांची दुबई येथील नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली. स्वरा व रागिनी ललवाणी यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत. स्वरा व रागिनीच्या आईवडील आजी भाऊक होऊन या दोघींचे भरभरून कौतुक होत आहे. बीड जिल्हा रिपोर्टर राजरतन डोंगरे यांची रिपोर्ट. For the ethnic, do it minor. Ethnic. The first prize goes to Swara and Ragini Lalwani. And the solo junior ethnic would be, where the second prize goes to Tarnika Kelzarkar. टाकनखार माजलगांव शहर के एक छोटी सी कोरियोग्राफर एंड डांसर. दुबई में जो इंटरनेशनल डांस कंपटीशन हुआ था, डुएट कैटेगरी में मेरे डांस एकेडमी के स्वरा ललवानी एंड रागिनी ललवानी, इन दोनों ने डुएट कैटेगरी में फर्स्ट प्राइज़ मिलाया है, प्राप्त किया है और हमारे गांव का नाम रोशन किया है. मैं बहुत प्राउड फील कर रही हूँ कि मेरे डांस एकेडमी के दो स्टूडेंट देश में जाकर हमारे गांव का नाम रोशन कर रहे हैं और उनके पेरेंट्स को भी मैं धन्यवाद करना चाहती हूँ कि उन्होंने उनको सपोर्ट किया. और ये जो मेरे दो स्टूडेंट है, इन्होंने भी मुझे बहुत अच्छा सपोर्ट किया है. जो जो मैंने सिखाया है वो उसने एक्सेप्ट किया है. तो आई एम सो ग्लैड बिकॉज मला खूप अभिमान आहे माझ्या मुलीवर की त्यांनी दुबई सारख्या अशा मोठ्या देशात जाऊन पहिलं पारितोषिक मिळवलं आहे. आणि मुलगी म्हणजे हे वंशाचा दिवाच नाही तर ती घरातली लक्ष्मी असते आणि ती सगळ्यांच्या घरी असलीच पाहिजे. आणि मला खूप अभिमान आहे माझ्या मुलींवर. आणि वैभवी डान्स अकॅडमीच्या ज्या टीचर आहेत, वैभवी टाकनखार, त्यांनी आम्हाला सांगितलं की पुणे इथे नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन आहे की तुम्ही जा. तर आम्हाला जायचं नव्हतं कारण काही आर्थिक प्रॉब्लेम असतात. तर आम्ही नाही म्हणलो. तर ती म्हणली की तुम्ही नसताना जात तर मी घेऊन जाते माझ्या स्टुडंटला, पण जावंच लागेल तुम्हाला. मग तिचा ते हे बघून, उल्हास बघून आम्हाला पण खूप हे भेटलं, उल्हास भेटला. म्हणजे ते आम्ही प्रयत्न केला तर तिच्या शब्दावर जायचा. परत आम्ही गेलो, पुण्याला गेलोत. आम्ही पुण्याला नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन होतं, तिथं त्यांनी फर्स्ट प्राईज मिळवला. परत आम्हाला फर्स्ट प्राईज मिळवल्यानंतर तिथं आम्हाला ट्रॉफी, फर्स्ट प्राईज आणि अबुधाबीचं इन्व्हिटेशन भेटलं. तर त्या प्रकारे आम्ही मग अबुधाबीला पण गेलो. दुबई येथे अबुधाबी आहे, तिथे कॉम्पिटिशन होतं शारजाहमध्ये. तिथं आम्ही आमच्या मुलीनं परफॉर्मन्स केला. तिथं पण त्यांना फर्स्ट प्राईज मिळाला आणि आम्हाला खूप अभिमान आहे. मुलगा आणि मुलगी आम्ही हे समानच मानतो, त्याच्यामुळे आमच्या मुलीवर आम्हाला खूप अभिमान आहे.